या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटीचं रूप आहे. ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये 5 मिनटामध्ये किती जास्तीत जास्त शब्द लिहायचे आहे, इंग्रजी वर्ड्स लिहायचे आहे. त्यामध्ये ते कुठल्याही विषयाशी रिलेटेड असू शकते आणि हे सगळेच विद्यार्थी या ठिकाणी मग्न झालेले आहे. तर बघूया आता आपण यांच्यामध्ये किती विद्यार्थी जास्तीत जास्त आकडा या ठिकाणी क्रॉस करू शकतात आणि प्रत्येकाची चढाओढ लागलेली आहे की नाही विजयी होण्यासाठी. छान. तर याने काय होते, एक वर्गामध्ये वातावरण निर्मिती होते है ना. त्यानंतर वर्ग कंट्रोलमध्ये राहतो, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढते विद्यार्थ्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची हँडरायटिंग इम्प्रूव्ह होते आणि सोबतच शब्दसाठा आहे की नाही, इंग्रजी शब्दसाठासुद्धा या ठिकाणी वाढतो आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता हा इयत्ता 6वा बी है ना, 6वा ब वर्ग आहे आणि PM श्री शाळा जिल्हा परिषद हायस्कूल वाई बाजार या ठिकाणी सगळेच विद्यार्थी विजयी होण्यासाठी चढाओढ त्यांच्यामध्ये सुरू आहे. तर जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये किती शब्द लिहिणार आहेत. ओके, स्टॉप. हां, स्टॉप युअर रायटिंग, युअर टाईम इज ओव्हर नाव. हां हां, आता प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपापले नंबर काउंट करा. आपापले जे काही तुम्ही वर्ड्स लिहिलेले काउंट करा ते. ओके, तू किती लिहिले? हां, केनिलचे 32 झाले. हां, 7. हां, 16. हां, 33. हां नाही, काउंट करत आहे. 28. 25. समृद्धी 33. हां 25. 22. हां 22. हां, चला मग सगळ्यात जास्त कोणाचे? 33च्या भाऊ कोण आहे? 33. उभी राहा समृद्धी. किती लिहिले तू? 33. व्हेरी गुड. हां, 33च्या खाली कोणाचे आहे? किती आहे? 32. हां, त्याच्यापेक्षा खाली 31 आहे. चला ओके. तर आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये हे 3 विद्यार्थी विजयी आहे. विजयी म्हणजे सगळ्यांनीच प्रयत्न चांगला केला, पण एक जास्तीत जास्त आकडा यांनी लिहिला. समृद्धी किती लिहिले? 30. हां ओके. आणि तू केनिलने 32 आणि 31. चला ओके, काही हरकत नाही. असाच प्रयत्न आपला चालू ठेवायचा आहे जेणेकरून आपलं नॉलेज वाढत जाईल. छान.